नमस्कार प्रेक्षकांनो, माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आपण पाहतो की आज श्री क्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी पोहोचलोय आणि उद्या पाहतो की 20व्या शतकातील महान संत विभूती संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या 25व्या पुण्यतिथीनिमित्त म्हणजे रौप्य महोत्सवाची सुरुवात होत आहे। या रौप्य महोत्सवानिमित्त प्रदीपजी मिश्रा महाराज यांची कथा संपन्न होणार आहे। नेमकं कथा कशा प्रकारची होणार आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करत आपण, कारण की या अगोदर सुद्धा या ठिकाणी जे काही महिला आहेत, महिलांनी कथा ऐकलेल्या आहेत, त्यांनी नेमकं कशा प्रकारच्या कथा ऐकल्यात हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि पहिल्या कथामध्ये आणि या कथेमध्ये काय नेमकं साम्य काय आहे आणि वेगळं काय हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्यासोबत महिला आहेत। काय सांगाल ताई, तुम्ही या अगोदर प्रदीपजी मिश्रा महाराज यांची कथा ऐकली होती का? या कथेमध्ये त्या कथेमध्ये काय साम्य असेल? खूप छान वाटलं। इथून गेट पासून सुरुवात केली मी। मला असं बघितल्यानंतर इतका आनंद वाटला, तरी तिथून सुरुवात करतानाच मला असं आश्चर्य वाटलं, कसं ही आता कथा कुठंच झाली नसेल असं वाटलं मला। नेमकं या अगोदर कुठं काय ऐकली? ह्याला परळीला ऐकली होती। हां, परळीला ऐकली। कुठून आलात तुम्ही? आम्ही मुरुमाष्टा, उमरगा तालुका, जिल्हा उस्मानाबाद। काय सांगाल ताई, नेमकं कशी कथेमध्ये काय साम्य? पहिल्यांदाच कथा आहे ही आणि खूप छान वाटतंय। बिडून आले पहिल्यांदा कथा ऐकताय, नेमकं काय या अगोदर प्रदीपजी मिश्रा महाराज कसे समजले तुम्हाला? पाहिलेली मी, टीव्हीवरच पाहिलेली। काय सांगाल आजी, काय सांगाल? म्हणजे वय किती तुमचं? काय माझं 50 वय आहे। म्हणजे या अगोदर कधी प्रदीपजी मिश्रा महाराज यांची कथा ऐकली? कथा झालेल्या आहेत माझ्या 8 वेळेस कथा ऐकलीत, परत एकदा कथा ऐकण्याची म्हणजे आनंद वाटतोय, नेमकं काय वेगळा? हो, खूप आनंद वाटतो आणि छान वाटतं। म्हणजे समजा काहीतरी आपल्या जीवाचं सार्थक होईल बाबा, आणि कसं म्हणजे त्या कथेतून काहीतरी आपल्याला ऐकायला मिळतं। आणि याच्या अगोदर पण कथा होत होत्या, पण इतकं म्हणजे आपल्याला समजून सांगत नव्हते ते प्रदीपजी मिश्रा। प्रत्येक जे तुम्ही करतात त्याचं म्हणजे बेलाचं काय उपयोग आहे, पाण्याचा काय उपयोग आहे, तुम्ही जे वाहतात ते म्हणजे मूग, गहू, तांदूळ, प्रत्येकाचा त्याचा आपल्याला फायदा काय आहे, म्हणजे शारीरिक फायदा काय आहे त्याची आपल्याला म्हणजे प्रत्येक आजारावर एक त्याचं म्हणजे सोल्युशन निघतं का आजारावर? हो, सोल्युशन निघतं आणि फरक पण पडतो। ते उपाय सांगतात, ते उपाय करतो आम्ही, आम्हाला त्याच्यापासून फरक पडतो, गुण येतो। आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते प्रदीपजी मिश्रा महाराज, एवढी पब्लिक जुळतीये, नेमकं काय आहे? कारण की अनेक कथाकार आहेत, परंतु त्यांच्या कथेला एवढी पब्लिक नसती, परंतु प्रदीपजी मिश्रा महाराज बाहेरचे सिहोरचे आहेत, त्या ठिकाणी कसं काय? सारी समस्या का हाल है, सारी समस्या का हाल है। एक लोटा जल श्री शिवाय नमस्तुभ्यम। किती वेळ आहे तुमची कथा ऐकली? दुसरी आहे शिहोरला ऐकली आणि आता चाकरवाडीमध्ये। पहिल्यांदा काय म्हणजे ह्यात शिहोर मध्ये ह्यात काय फरक आहे? आता खूप फरक जाणवते मला। असं वाटायलं की मी आता 6:30 वाजता आलोत आम्ही इथं। मला असं म्हणजे पाऊल टाकले वाटलं की मी शिहोरमध्येच आली काय की। काय इथं जेवणाची व्यवस्था कशी काय वाटली तुम्हाला? अशी एकदम नंबर 1 जेवणाची व्यवस्था आपल्या महाराष्ट्रात कुठंच नाही अशी व्यवस्था। जेवणाची, आंघोळीची, राहण्याची, खाण्याची सगळी सोय आहे या चाकरवाडीमध्ये। आता महाग त्या पांडवाच्या यज्ञ जसा झालता तसाच त्याच्या माग आपल्या महाराष्ट्रामध्ये असा यज्ञच आहे इथं। आता ही राजस्व यज्ञासारखा यज्ञ व्हायला चाकरवाडीमध्ये। आजी काय सांगाल, किती वेळेस आहे कथा ऐकण्याची? माझी पहिलीच वेळ आहे। पहिलीच वेळेस आहे। काय कुठून ऐकलं प्रदीपजी मिश्रा महाराज यांचं नाव? टीव्हीवर ऐकलं ना, टीव्हीवर सारखं दररोज लागतंय, मग दररोज आपलं ऐकायचं जेवढं टाइम भेटेल। कुठून आलात तुम्ही? बिडून। आता ही कथा होणार आहे ती हिंदीतून, आपण मराठी, नेमकं कसे समजते? हिंदी कळते ना आम्हाला। कळते का हिंदी? इतकं वय झालं तरी हिंदी कळते का? कळते ना, आता हे लागलं नेहमी ऐकून त्यांचं, आम्हाला खूप त्यांचं प्रेम वाटतं, आवड, श्रद्धा आहे त्यांच्यावर। खूप इथं आगळं वाटतं। हे मंडप वेगळा आहे, मूळ छान केला आहे, पंखे लावले तर मंडप पण खूप सगळ्यापेक्षा वेगळा केला आहे। आपण पाहिलं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिला सुद्धा सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात, कारण की 2 दिवस कथा होण्याच्या अगोदरच या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला भगिनी कथा श्रवण करण्यासाठी उपस्थित असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। कारण की आपण पाहतो की कुणाची पहिली, कुणाची 5वी, कुणाची 8वी अशी वेळेस कथा ऐकण्याची, कारण की जास्तीत जास्त संख्येने महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत कथा श्रवण करण्यासाठी। कोणी सिहोरला जाऊन सुद्धा कथा श्रवण केलेलं आहे, कारण की प्रदीपजी महाराज मिश्रा यांची हिंदीमधून कथा आहे, काही मराठी सुद्धा या ठिकाणी महिला भगिनी आहेत, ते सुद्धा कथा ऐकण्यासाठी प्रदीपजी मिश्रा महाराजांचं श्रवण करण्यासाठी ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम या एकच नामघोष या ठिकाणी गाजताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय।